इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरात निघालेल्या विजय संकल्प रॅलीनं महायुतीच्या प्रचाराचा धडाकेबाज प्रारंभ केला. माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या नियोजनाखाली निघालेल्या या रॅलीनं शहरात मोठं शक्ती प्रदर्शन केलं. भव्य रोड शो आणि उत्साही प्रतिसाद. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीला इचलकरंजीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. रस्त्याच्या दुतर्फा ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विशेषतः युवक युवतींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांनी हातामध्ये भाजपचं चिन्ह कमळ धरून जनतेचं अभिवादन स्वीकारलं. अनेक ठिकाणी महिलांनी देवाभाऊचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. महापुरुषांना अभिवादन. रॅलीचा मार्ग ऐतिहासिक खुणांनी सजलेला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. श्री शंभूतीर्थ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी हिंदुत्वाचा आणि विकासाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हळवणकर, पूर्व जिल्हाध्यक्ष भाजपा राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी बाबासाहेब पाटील असुर्लेकर हे उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे. आता आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी कुठली तर ती काही झालं तरी इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे सोडवण्याचं काम हे आता आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे. 48 कोटी आपण ऑलरेडी त्या ठिकाणी देतो. जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ, पण इचलकरंजी सारखं आमचं शहर हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रत्येक घरी पिण्याचं पाणी नळाने आलंच पाहिजे या दृष्टीनं आपण पुढची कारवाई करतो. टर्शरी ट्रीटमेंट करता 75 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केले. अजून 48 कोटी रुपयाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, शहापूर येथील पुनरुज्जीवन 17 कोटी, भाजी बाजार बांधकाम 15 कोटी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 15 कोटी, डिजिटल शाळा 15 कोटी, एसटीपी 14 कोटी, असे अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा आपण त्या ठिकाणी माणूस ठेवलेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, हा जो प्रचंड प्रतिसाद या रोड शो मध्ये तुम्ही दिलेला आहे, हा जो आशीर्वाद तुम्ही दिलाय, त्या आशीर्वाद या रोड शो मध्ये इचलकरंजीच्या जनतेने केलेला आहे. जो उत्साह पाहायला मिळालेला आहे, माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 15 तारखेला महायुती ही संपूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे. कदाचित इचलकरंजीच्या महानगरपालिकेचं तर पहिलंच निवडणूक आहे, पण नगरपालिकेपासून महानगरपालिकेच्या या सगळ्या इतिहासात सर्वात मोठा विजय हा महायुतीचा होईल.